Hello student, I am Professor Sheetal Barge, Abasaheb Marathe Arts New Commerce and Science College Rajapur. Today we are studying the next problem on conversion of partnership into a limited company in the subject of accountancy and financial management. In this lecture we will study the next problem on vehicle fully written off taken over. Problem number 4. Vehicle fully written off taken over. Vijay and Deepak are in the partnership sharing profit and losses in the proportion of 5:3. Their balance sheet as on 31st March 2017 reads as under. विजय आणि दीपक हे दोघे पार्टनरशिपमध्ये बिझनेस करतात आणि त्यांना होणारा प्रॉफिट आणि लॉस ते 5:3 अशा प्रकारे वाटून घेणार आहेत. त्यांचं बॅलन्स शीट अशा प्रकारे इथे दिलेलं आहे, लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईडमध्ये. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट दोन्ही पण दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला इथे हे जे पार्टनर्स आहेत या दोघांचं सेपरेट करंट अकाउंटसुद्धा ओपन करावं लागणार आहे. पाहूया त्यांचा बॅलन्स आणि त्यांचं बॅलन्स शीट कसं दिलेलं आहे. कॅपिटल आहेत त्यांचे विजय 50,000, दीपक 30,000. करंट अकाउंटमध्ये विजय 10,000, दीपक 30,000. लोन आहे 40,000 आणि क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 30,000. आणि ॲसेट साईडला प्रॉपर्टी, इक्विपमेंट, फर्निचर, इन्व्हेस्टमेंट, स्टॉक, डेटर्स आणि कॅश या सगळ्यांच्या अमाऊंट या ठिकाणी दिलेले आहेत. अमाऊंट आपण पाहूया व्यवस्थित. ओके, अशा प्रकारे अमाऊंट दिलेले आहेत. आता पुढे काय सांगितलेलं आहे. ऑन 31st March 2017 जयदीप प्रायव्हेट लिमिटेड इज इनकॉर्पोरेटेड टू टेक ओव्हर रनिंग बिझनेस ऑफ दिस फर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स. 31 मार्च 2017ला जयदीप प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ही जी अनकॉर्पोरेटेड आहे ती चालू कंडिशनमध्ये ही कंपनी घ्यायला तयार आहे, पण त्यांच्या काही अटी आहेत त्या इथे दिलेल्या आहेत. जयदीप प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे त्या कंपनीच्या काही अटी आहेत, टर्म्स आहेत, त्या त्यांनी खालीलप्रमाणे आपल्याला सांगितलेल्या आहेत. टर्म्स म्हणजेच काय तर ॲडजस्टमेंट असं समजायचं आपण. आता त्या ॲडजस्टमेंट काय आहेत तर पहिली ॲडजस्टमेंट आहे द कंपनी विल पे कन्सिडरेशन ॲज अंडर अलॉट 50% प्रेफरन्स शेअर ऑफ नॉमिनल व्हॅल्यू ऑफ ₹80,000 टू बी डिस्ट्रीब्युटेड इन रेशो ऑफ कॅपिटल. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जे प्रेफरन्स शेअर्स दिलेले आहेत 15% ते व्हॅल्यू आहे त्याची 80% ते आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत ज्या प्रमाणात त्यांचा कॅपिटल रेशो दिलेला आहे. इथे पहा, इथे त्यांचा रेशो दिलेला आहे दोघांचा, त्या प्रमाणात आपल्याला हे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. त्यानंतर काय सांगितलं इश्यू इक्विटी शेअर्स ॲज पर द नॉमिनल व्हॅल्यू ऑफ ₹1 lakh. हे सुद्धा अमाऊंट दिलेली आहे ती आपल्याला या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट करायची आहे. आणि फर्स्ट ॲडजस्टमेंटमधील सी दिलेला आहे कॅश ₹20,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट द कंपनी टेक ओव्हर ऑल ॲसेट अँड लायबिलिटीज एक्सेप्ट इन्व्हेस्टमेंट अँड बँक बॅलन्स. द फर्म ओन व्हेकल वर्थ ₹25,000 विच इज फुल्ली रिटर्न ऑफ. द व्हेकल इज ऑल्सो टेकन ओव्हर बाय कंपनी. ही जी व्हेकल आहे ती सुद्धा कंपनीने घेतलेली. थर्ड ॲडजस्टमेंट इन्व्हेस्टमेंट आर टेकन ओव्हर बाय द मिस्टर दीपक ॲट ॲग्रीड व्हॅल्यू ₹20,000. नेक्स्ट द कंपनी रिव्हॅल्यूड प्रॉपर्टी. कंपनीने ही जी प्रॉपर्टी आहे ॲसेट आहे ती रिव्हॅल्यूड करायची. किती सांगितली त्याची अमाऊंट कशी करायला सांगितलेली आहे. 80,000 इक्विपमेंट्स, 50,000 फर्निचर, 5,000 व्हेकल, 25,000 आणि स्टॉक 70,000 अँड डेटर्स 33,000. अशा प्रकारे आपल्याला इथे जी अमाऊंट दिलेली आहे त्याच्यामध्ये हे बदल करायला सांगितलेले आहेत. आणि पाचवी ॲडजस्टमेंट द कंपनी अलॉटेड 40% डिबेंचर्स टॉवर्ड्स पेमेंट ऑफ लोन. या ठिकाणी लोन दिलेले आहेत
त्यावरती ही ॲडजस्टमेंट आहे. आता काय सांगितलेलं आहे पुढे आपल्याला शो करायचे म्हणजे प्रिपेअर करायचे अकाउंट्स इन द बुक्स ऑफ फर्म अँड सेकंड बॅलन्स शीट ऑफ जयदीप प्रायव्हेट लिमिटेड. आता जरी आपल्याला हे 2 अकाउंट करायचे, हे 2च फक्त प्रिपेअर करायचे आहेत, पण हे दोन्हीही प्रिपेअर करण्याआधी आपल्याला इथे जे दिलेले आहेत सगळे पोस्टिंग या ठिकाणी जी दिलेलं आहे ते सगळ्या पोस्टिंग तयार करण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत परचेस कन्सिडरेशन म्हणजेच PC. आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी परचेस कन्सिडरेशन म्हणजेच त्याचं दुसरं नाव आहे रिअलायझेशन अकाउंट लक्षात ठेवायचं. हे तयार करावं लागणार आहे. जरी आपल्याला इथे प्रिपेअर करा असं सांगितलेलं नाही तरी पण आपल्याला हे करावं लागणार आहे. बॅलन्स शीट तयार करण्यासाठी या सगळ्या गोष्टीची आवश्यकता असते. आणि त्यानंतर हे जे बॅलन्स शीट आपण तयार करणार आहे त्या बॅलन्स शीटमध्ये अमाऊंट येण्यासाठी पार्टनर्स करंट अकाउंट तर करावंच लागणार आहे इथे आपल्याला ते अमाऊंट दिलेले असल्यामुळे. आणि याशिवाय सगळ्यांचं अकाउंट सेपरेटली अकाउंट तयार करायचं आहे. ओके, आपण आता पाहूया कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. इथे पहा सोल्युशन ॲनालिसिस दिलेलं आहे. फर्स्ट कॅल्क्युलेट PC. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला बॅलन्स शीट तयार करायसाठी फर्स्ट PC आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. PC म्हणजे काय? परचेस कन्सिडरेशन, त्यालाच आपण रिअलायझेशन अकाउंट असं म्हणतो. फर्स्ट कॅल्क्युलेट PC देन ड्रॉ अकाउंट्स. ओके, 3 प्रॉब्लेम आपण सोडवले होते याच्या आधी, त्याचप्रमाणे हा प्रॉब्लेम आपण सोडवायचा आहे. देअर आफ्टर प्रिपेअर बॅलन्स शीट ॲज पर शेड्यूल 3. शेड्यूल जे दिलेलं आहे 3 नंबरचं त्यानुसार आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं आहे. मग आता आपण रिअलायझेशन अकाउंट म्हणजे PC तयार करून घेऊया. कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन 15% शेअर्स 80,000 आपण सेम ॲडजस्टमेंटनुसारच घेणार आहोत कारण ह्या त्यांच्या अटी आहेत जयदीप लिमिटेड कंपनीच्या. त्या अटींचं पूर्णपणे इथे तंतोतंत पालन करायचे आपल्याला. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आपण अमाऊंट घेणार आहोत. 50% शेअर्स जे आहेत 80,000 ते आपण इथे घेतलेले आहेत. इक्विटी शेअर्स 1 लाख रुपीज. इक्विटी शेअर्स या ठिकाणी पहा फर्स्ट ॲडजस्टमेंट B, त्याच्यामध्ये 1 लाख रुपीज आपण इथे घेतलेले आहेत. कॅश आहे 20,000, आपण इथून कॅश पण घेतलेली आहे 20,000. या सगळ्याची टोटल इथे केली आपण 2 लाख. ओके, मग 40,000 डिबेंचर्सची ही अमाऊंट आपल्याला इथे पहा याच्यावरून घेतली आपण ती ॲडजस्टमेंट नंबर 5 पेमेंट ऑन लोन याच्यावरून आपण ही लोन घेतलेली आहे. लोनची अमाऊंट आहे 40,000. तिथे आपण 40% डिबेंचर्स म्हणून 40,000 घेतलेले आहेत आणि या सगळ्याची टोटल इथे 2,40,000 अशी आलेली आहे. मग आता मेन कॅल्क्युलेशन आपण इथे करून घेतलेलं आहे PCचं, ते आपण रिअलायझेशन अकाउंटमध्ये आता ट्रान्सफर करूया. ओके, रिअलायझेशन अकाउंट तयार करून घ्यायचं आहे. फरक लक्षात आला असेल, ज्यावेळेस आपण परचेस कन्सिडरेशन तयार करतो त्यावेळेस जर्नल बुक टाईप आपण तिथे अकाउंट तयार करतो. इथे रिअलायझेशन अकाउंट तयार करायचे. ज्या वेळेस आपण अकाउंट असा शब्द लिहितो त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे कॉलम तयार करायचे असतात. आता दोन्ही बाजूला डेबिट क्रेडिट लिहिणं अनिवार्य असतं, करावंच लागतं, पण इथे ते दिलेलं नाही आहे. पण आपण पेपर लिहिताना डेबिट क्रेडिट हे कंपल्सरी लिहायचं आहे, त्याला आपण सेपरेट मार्क्स दिलेले असतात. पूर्ण कॉलम व्यवस्थित लिहायचा आहे, पर्टिक्युलर. ओके, आता टू सन्ड्री ॲसेट या ठिकाणी सन्ड्री ॲसेट शॉर्टकट केलेला आहे कारण पूर्ण ज्या ॲसेट या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सगळ्या इथे घ्यायला हव्यात, पण त्यांनी शॉर्टकटमध्ये टू सन्ड्री ॲसेट डायरेक्टली घेतलेले आहेत आणि 1,85,000 कॅश सोडून या सगळ्या अमाऊंट सगळी ॲसेट आपण टोटल करून या ठिकाणी 1,85,000 घेतलेली आहे. त्यानंतर बाय सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट 30,000 आहे. इथे पण टोटल घेतली असती पण फक्त लायबिलिटी एकच दिलेली आहे. ओके, पेबल्स वगैरे दिलेले नाही आहेत, त्याच्यामुळे सन्ड्री क्रेडिटर्स फक्त आपण इथे नाव घेतलेलं आहे आणि ते एकच असल्यामुळे आपण 30,000 घेतलेले आहेत. बाय जयदीप लिमिटेडची अमाऊंट आहे 2,40,000 ती आपण इथे घेतली आहे. आणि बाय जयदीप कॅपिटल अकाउंट 20,000, ठीक आहे, 20,000 ही अमाऊंट आपण कुठून घेतलेली आहे 20,000. ॲडजस्टमेंट नंबर 3 मध्ये पहा इन्व्हेस्टमेंट आर टेकन ओव्हर बाय मिस्टर दीपक
ॲट ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ ₹20,000. दीपक कॅपिटल अकाउंटकडून आपण 20,000 इथे मेन्शन केलेले आहेत. मग या क्रेडिट साईडची टोटल आलेली आहे 2,90,000 आणि 1,05,000 म्हणजे 1,05,000चा फरक डेबिट साईडला आलेला आहे. तो आपण या ठिकाणी जो रेशो दिलेला आहे 5:3 त्या प्रमाणात या दोघांनाही आपण तो वाटलेला आहे. इथे पण लिहिलेला आहे प्रॉफिट जो आलेला आहे तो आपण 5:3 दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केला आहे. विजय आणि दीपक 65,625 आणि दीपक 39,375. ओके, रिलायझेशन अकाउंट एवढंच आहे. आता आपण सांगितल्याप्रमाणे करंट अकाउंट तयार करायचं आहे दीपक आणि विजयचं. ते कशा पद्धतीने बनवलेलं आहे ते पाहूया. करंट अकाउंट या ठिकाणी पहा आपल्याला दिसतंय करेक्टली. ओके, इथे करंट अकाउंट आहे पहा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड करंट अकाउंट. विजय दीपक इथे पर्टिक्युलर डेबिट साईड क्रेडिट साईड. ओके, आता रिलायझेशन अकाउंटमध्ये आपण टू 50% प्रेफरन्स शेअर फक्त 50,000 ओके घेतलेले आहेत. कारण की या ठिकाणी आपण विजयचं घेतो आहे. ओके, विजयच्या कॉलममध्ये विजयचीच अमाऊंट लिहायची, दीपकच्या कॉलममध्ये दीपकची अमाऊंट घ्यायची. त्याच्यामुळे आपण विजयच्या कॉलममध्ये 50,000 घेतलेले आहेत, दीपकच्या कॉलममध्ये 30,000 घेतलेले आहेत. टू इक्विटी शेअर्स ओके 62,500 आणि दीपक 37,500. इक्विटी शेअर्सची अमाऊंट किती होती? ही अमाऊंट कशावरून घेतलेली आहे तर इक्विटी शेअर्सची अमाऊंट इथे ॲडजस्टमेंट नंबर 2 पाहायचं. 1,00,000 अमाऊंट दिलेली आहे ती आपण 5:3 प्रमाणे दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. त्यानंतर क्रेडिट साईडला बॅलन्स शीट टू बॅलन्स ब्रॉडडाऊन नेहमीप्रमाणे आपण बॅलन्स ब्रॉडडाऊन केलेला आहे. करंट अकाउंटची अमाऊंट आपण 10,000 30,000 या प्रकारे इथे आपण दोघांनाही दिलेली आहे. बाय रिलायझेशन अकाउंटमध्ये रिलायझेशन अकाउंटचा जो प्रॉफिट आलेला होता 65,625 आणि दीपकचा 39,375. ओके, हा आपण या ठिकाणी दिलेला आहे, दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. ओके, हां आता दिसेल व्यवस्थित. अशा प्रकारे आपण कॅपिटल थोडंसं राहिलेलं आहे. जो फरक आलेला आहे तो आपण या ठिकाणी दोघांमध्येही समान केलेला आहे आणि टोटल आपली अशी दोन्ही बाजूची आलेली आहे. आता आपण पार्टनर्स करंट अकाउंट तयार केलेला आहे. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, अकाउंट्स ड्रॉ करायचे आहेत सगळ्यांचे. ओके, सगळ्यांचे म्हणजे कोणाचे करणार आपण? कॅश अकाउंट करायचे, जयदीप लिमिटेड अकाउंट तयार करायचे, लोन अकाउंट तयार करायचे, 50% प्रेफरन्स शेअरचं अकाउंट तयार करायचे जयदीप लिमिटेड अकाउंट म्हणून, इक्विटी शेअर इन जयदीप लिमिटेड अँड डिबेंचर्स इन जयदीप लिमिटेड. आपण हे सगळे अकाउंट जयदीप लिमिटेड कंपनीच्याच थ्रू करणार आहोत. कारण आता विजय आणि दीपकची जी ही कंपनी आहे ती कंपनी पूर्णपणे टेकन ओव्हर होणार आहे, ती जयदीप लिमिटेडमध्ये मर्ज होणार आहे. त्याच्यामुळे आपण ही पूर्ण अकाउंट जयदीप लिमिटेडचेच करणार आहोत. हे अकाउंट सेम प्रॉब्लेम नंबर 2 आणि 3 प्रमाणे करायचे आहेत. याच्यामध्ये आपण आता हे अमाऊंट कशा घेतल्या आहे, पोस्टिंग कसं केलं, हे सगळं 12वीमध्ये शिकलेलं आहोत आणि मागचे दोन्हीही लेक्चरला झालेलं आहे. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये वेळ घालवायला नको आहे. आपण आता जयदीप लिमिटेडचं बॅलन्स शीट बनवूया. हे पण बॅलन्स शीट आपण शिकलेलं आहोत मागच्या 2 लेक्चरमध्ये. शेड्यूल नंबर 3 प्रमाणे हे बॅलन्स शीट तयार केलेले आहे. इक्विटी अँड लायबिलिटीज सेम आपण शेअर होल्डर्समध्ये शेअर कॅपिटलची अमाऊंट घेतलेली आहे 1,80,000. त्यानंतर नॉन करंट लायबिलिटीजमध्ये नॉन टर्म बोरोइंगची अमाऊंट 40,000. करंट लायबिलिटीजमध्ये पे ट्रेडेबलची अमाऊंट आहे 30,000. या दोन्हीची टोटल आहे 2,50,000. त्यानंतर ॲसेट घेतलेले आहेत आपण नॉन करंट ॲसेट, त्याच्यामध्ये फिक्स ॲसेटची अमाऊंट आणि फिक्स ॲसेटमध्ये टेंजिबल ॲसेट आणि इनटेंजिबल ॲसेटची अमाऊंट आपण इनर कॉलमला घेतली आहे आणि याची टोटल आउटर कॉलमला घेतलेली आहे. आणि त्यानंतर
सेकंडमध्येच हा जो ॲसेटमध्येच हे जे दुसरा नंबर दिलेला आहे करंट ॲसेट, ठीक आहे. नॉन करंट ॲसेट आणि करंट ॲसेट असे प्रकार केलेले आहेत. इन्व्हेंटरीज अँड ट्रेड इन्व्हेंटरीजची अमाऊंट इथे दिलेली आहे. त्याची टोटल या ठिकाणी दोन्हीची मिळून ही टोटल इथे केलेली. या अमाऊंट कशा आल्या त्या आपण पाहूया लगेच. याची वर्किंग नोट मागे दिलेली असते. ओके, हे पेज व्यवस्थित हां ओके. नेक्स्ट आहे शेअर कॅपिटल. त्यानंतर नोट्स दिलेले आहेत. शेअर कॅपिटलमध्ये इक्विटी शेअर्स कसे आले 1,00,000 आणि 50% प्रेफरन्स शेअरची अमाऊंट 80,000 म्हणजेच 1,80,000. इक्विटी शेअरची अमाऊंट कशी आली ती इथे नोट्समध्ये सांगितलेलं आहे पहा. लॉंग टर्म बोरॉइंग्समध्ये 40% डिबेंचर्सची अमाऊंट इथे घेतलेली आहे 40,000. ट्रेड पेएबल्समध्ये फक्त क्रेडिटर्स आहेत 30,000 आणि इथे पेएबल्स म्हणजे पे करणारा, ओके, जो देतो त्याला आपण पे करणारा पेएबल म्हणतो. तो कोण असतो? ग्राहक असतो. ग्राहक मीन्स क्रेडिटर्स. त्यानंतर टेंजिबल ॲसेटमध्ये कोणत्या कोणत्या आहेत? पर्टिक्युलर्स आहेत. प्रॉपर्टी, इक्विपमेंट, फर्निचर आणि व्हेकल या टेंजिबल ॲसेटमध्ये येतात. त्यांची फक्त अमाऊंट आपण इथे घेतलेली आहे आणि त्याची टोटल केली आहे. नेक्स्ट आहे 5 इनटेंजिबल ॲसेटमध्ये फक्त गुडविल येतात. त्याची अमाऊंट इथे घेतली आहे. इन्व्हेंटरीजमध्ये स्टॉक येतात आणि ट्रेड रिसिव्हलमध्ये डेटर्स येतात. हे सगळे अमाऊंट आपण बॅलन्स शीटमध्ये घेतलेले आहेत. फक्त इथं जे आपण आता पाहिली ती वर्किंग नोट पाहिली आहे की या ठिकाणी अमाऊंट कशा प्रकारे आलेल्या आहेत. या सगळ्या अमाऊंट कशा आलेल्या आहेत ते आपण आत्ता पाहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपला व्हेकल फुली रिटर्न ऑफ टेकन ओव्हरचा हा जो प्रॉब्लेम आहे तो आपण इथे कंप्लीट केलेला आहे. याच्या आधीचे 2 लेक्चर्समध्ये जे आपण 2 प्रॉब्लेम पाहिले सेम अशाच पद्धतीचे होते. फक्त प्रॉब्लेमचं हेडिंग बदलतं आणि ही एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज होती किंवा एखादी कंपनी डिझॉल्व होते किंवा एखाद्या कंपनीमध्ये पार्टनर रिटायर होतो किंवा एखाद्या प्रॉब्लेममध्ये पार्टनर ॲड होतो म्हणजे ॲडमिशन ऑफ पार्टनरचा तो प्रॉब्लेम असतो. याशिवाय एखादा पार्टनर डेथ होतो म्हणजे डेट ऑफ पार्टनरचा तो प्रॉब्लेम. म्हणजे हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते कंपॅरिझन ऑफ पार्टनरशिप इंटू अ लिमिटेड कंपनीमध्ये येतात. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींवरचा एक प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. सगळे प्रॉब्लेम घेत बसणार नाही आहे. सगळ्या प्रकारावरती एक प्रॉब्लेम आपण पाहूया. हा प्रॉब्लेम समजला नसेल किंवा एखादी अमाऊंट समजली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण त्याच्यावरती चर्चा नक्की करूया. ठीक आहे.